मराठा आरक्षण उपसमितीचे सगळे सदस्य सगळेजण वेळेत हजर होते. काही मान्यवरांनी महाविकास आघाडीने सांगितलं आम्ही ऑनलाईन येतो. आम्ही ऑनलाईनची व्यवस्था केली आणि 1 तासभर अगोदर सांगितलं आम्ही येणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांना बैठकीमध्ये चर्चा करायची नाही. आता एक पर्याय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओपन ठेवलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आम्ही त्यांना लेखी पत्र देतोय, त्यांचं लेखी म्हणणं त्यांनी द्यावं. त्यांना जे काय म्हणायचे समजा काल बैठकीत नाही आले तर त्यांनी लेखी म्हणणं त्यांचं माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्यावं. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचं लेखी म्हणणं आल्यानंतर त्याच्यावर योग्य विचार करतील. मोबाईल सर की धनंजय मुंडे जे बीडचे पालकमंत्री आहेत ते सर्वात जातीयवादी पाहिजे. त्यांचा गैरसमज झाला असावा. कुठलेही माननीय मंत्री महोदय असं जातीयवादाचा करत नाही. कालच्या बैठकीमध्ये मान्य धनंजय मुंडे साहेब सुद्धा होते. कालच्या बैठकीमध्ये सीएम साहेबांनी बैठक कन्क्लूड करताना स्पष्ट सांगितलं मराठा समाजालाही आपल्याला आरक्षण द्यायचंय आणि ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावायचा नाही. काल बरीच चर्चा या सगळ्या बैठक 2.5 तास 2.5-3 तास बैठक चालली होती. त्यामुळं जरी मनोजदादांचा काही गैरसमज झाला असेल तर नक्की त्यांचा गैरसमज सुद्धा आम्ही दूर करू. विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकारने याच्या आधी लपून बैठका घेतल्या आणि आता त्यांच्या चुकांचं बिल जे ते आमच्यावर फाडायचं काय नाही लपून काय. मागच्या वेळी बैठक झाली, तुम्ही हजर होते सगळे. बैठकीचं प्रोसिडिंग आहे. तुम्ही बैठकीमध्ये काय बोलला, तुमच्या सह्या आहेत त्याच्यावरती. म्हणजे असा प्रसंग जेव्हा राज्यापुढे येतो तेव्हा एखादा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाला किंवा सरकारला घेताना प्रमुख जे विरोधी पक्षाचे सगळे किंवा सर्व पक्षीय नेते आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करतो. मागची बैठक नोटीस काढून झाली. मागच्या बैठकीचं प्रोसिडिंग आहे. कुठं लपून बैठक घेतली त्यांनी सांगावं. कुठली बैठक लपून घेतली. सरकारला कुठलंही काम लपून करायची गरज नाही. सरकार ओपन आहे. उलट विरोधक चर्चेपासून पळ काढतायत. आता विरोधकांना हे भिजत गोंगडं ठेवायचंय. म्हणून माझी आता आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की आंदोलनकर्ते नेत्यांनी विचार करावा की त्यांची बाजू मांडायसाठी जे महाविकास आघाडीचे नेते बैठकीकडे सुद्धा येत नाहीत. येतो म्हणतात नाही येत नाहीत. त्यामुळे याचा विचार आता आंदोलनकर्त्यांनी करावा.